Good afternoon. Are you getting my voice? Yes, ma'am. Yes, ma'am. So today we are going to discuss about MCQs as we are giving ISC 2. ओके, आता ISC 2 साठी आपल्याला दोन चॅप्टर्स आपण सांगितलेले आहेत. कोणते कोणते दोन चॅप्टर सांगितले मी तुम्हाला? एक एक्सपान्शन, सेकंड मल्टीव्हेरिएबल डिफरन्शियल कॅल्क्युलस. ओके, आता याच्यावरचे आपल्याला एमसीक्यू आपल्याला डिस्कस करायचे. स्टार्टिंगला मी एक्सपान्शनचे घेऊयात आपण. एक्सपान्शनचे सगळेच एमसीक्यू आपण डिस्कस करूयात इथं. ठीक आहे, जिथून आपण चॅप्टर स्टार्ट केलाय त्या चॅप्टर मधल्या पहिल्या बीट पासनं इंटरमिडिएट फॉर्म पर्यंत आपल्याला एमसीक्यू डिस्कस करायचे. ओके, सो हियर I'm going to give a first MCQ here. Choose correct alternative. So here first sin x. Sin x is equal to. Options are given. 1 plus x plus x square by 2 factorial plus so on. Option B, x minus x cube by 3 factorial plus x raised to 5 divided by 5 factorial and so on. Option C, 1 minus x plus x square by 2 plus so on. Option D, x plus x cube by 3 factorial plus x raised to 5 divided by 5 factorial and so on. B. आता ऑप्शन कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन B. Option B is the correct option. Okay. Then next, second, sine inverse of x. Expansion of sine inverse of x is equal to options that are 1 plus x square by 2 factorial, 1 plus x square by 2 factorial and so on. Option B दिला इथं x minus x cube by 3 factorial, x minus x cube by 3 factorial plus x raised to 5 by 5 factorial and so on. Option C, x plus 1 by 2 into x cube by 3 plus 1 by 2 into 3 by 4 into x raised to 5 by 5 and option D, here it is so on. Option D, none of these. Option C. None of, Option C. just a minute. Which option is correct now here? Option B. Option B. option B. C. C. Option C. D ma'am. or C? Pin number. B. Option C is the correct option. पुढचे घेऊयात आपण आता.
नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल, साइन हायपरबोलिक एक्स. आता या ठिकाणी हायपरबोलिक फंक्शन, एक्सपान्शन ऑफ साइन हायपरबोलिक एक्स इज इक्वल टू, हायपरबोलिक फंक्शन म्हणजे काय आहे? त्याची डेफिनेशन फक्त आपल्याला आहे आता इथं, म्हणजे आपल्या ह्याच्यासाठी सिलेबस मध्ये जस्ट वी हॅव दॅट हायपरबोलिक फंक्शन्स डेफिनेशन. एक्सपोनेन्शियल फंक्शन, हायपरबोलिक फंक्शन याच्यामध्ये फरक काय? सो एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणजे आता पहिल्यांदा आपण एक थोडस कॉम्प्लेक्स नंबर बद्दल थोडी माहिती घेऊयात. कॉम्प्लेक्स नंबर आपण कशाला म्हणतोय? ज्या आता सपोज इथे घेऊयात आता z इज इक्वल टू एक्स प्लस आय इंटू वाय. तुम्ही असं शिकला असाल z इज इक्वल टू a प्लस आय इंटू बी. हे कॉम्प्लेक्स नंबर आहे. मग याला कॉम्प्लेक्स नंबर आपण का म्हणतोय? why we are calling it as a complex number? Because this number containing a term I, where I is a imaginary part. I is a imaginary part. So this number is called as a complex number. याच्यामध्ये I include होतो आणि I हा काय आहे? इमॅजिनरी पार्ट आहे. मग अशा नंबर्सना आपण काय म्हणतोय? कॉम्प्लेक्स नंबर म्हणतोय. हे आपण 11th स्टँडर्डला शिकलेलं आहे. कॉम्प्लेक्स नंबर आय थिंक तुम्हाला सेपरेट चॅप्टर असेल त्याच्यामध्ये ऍडिशन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, सबस्ट्रॅक्शन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, मीन्स जे बेसिक ऑपरेशन्स आहेत कॉम्प्लेक्स नंबरचे सगळे आपण शिकलेले आहेत. दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आपण कम्पेअर करू शकतोय का? नाही करू शकत. कोणता कॉम्प्लेक्स नंबर मोठा आहे, कोणता कॉम्प्लेक्स नंबर लहान आहे, तो आपण इथं कम्पेअर करू शकत नाही. पण आपण दोन कॉम्प्लेक्स नंबर्स ऍड करू शकतोय, सबस्ट्रॅक्ट करू शकतोय, मल्टिप्लाय करू शकतोय आणि डिव्हाइड करू शकतोय. आता झेड, आता थोडी माहिती सांगते तुम्हाला ह्या कॉम्प्लेक्स नंबरची. झेड हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. सपोज झेड इज इक्वल टू a प्लस आय इंटू बी. ओके, सो हिअर इट इज कॉल्ड एज अ कॉम्प्लेक्स नंबर. ओके, अँड इट्स कॉन्जुगेट पेअर, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, त्याला आपण झेड A बार ने minus डिनोट I करतो. tab B. हा, a प्लस आय बी चा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असणार आहे? a मायनस आय minus इंटू I. बी. म्हणजे या B. ठिकाणी फक्त हा जो प्लस आहे त्याला आपण मायनस मध्ये लिहितोय, म्हणजे हे दोन्ही एकमेकांचे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट झाले, कॉन्जुगेट पेअर झाले. ठीक आहे. मग दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण मल्टिप्लाय करू शकतोय, डिव्हाइड करू शकतोय, ऍड करू शकतोय, सबस्ट्रॅक्ट करू शकतोय. बट नेव्हर एव्हर वी कम्पेअर टू कॉम्प्लेक्स नंबर्स. याच्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबर कधीही एकमेकांशी कम्पेअर करू शकत नाही. ठीक आहे. आता सर्क्युलर फंक्शन्स माहिती आहेत आपल्याला, सर्क्युलर फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स, अँड देन वी कॅन डिफाईन न्यू फंक्शन्स दॅट इज कॉल्ड एज अ हायपरबोलिक फंक्शन. हायपरबोलिक फंक्शन मध्ये काय ऍक्च्युअल काय बघा इथं, ज्या वेळेस आता इथं बघा सर्क्युलर फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कॉस थीटा. ओके, कॉस थीटा विच इज इक्वल टू, आपण कसं लिहितोय बघा सर्क्युलर वे मध्ये, याला आपण कॉस थीटा इज इक्वल टू ई रेस टू आय थीटा. आठवते का हे? थोडं कुठं ऐकल्यासारखं वाटते का हे? प्लस ई रेस टू मायनस आय थीटा डिवायडेड बाय 2. कॉस थीटा इट कॅन बी defined as e raised to I theta plus e raised to minus I theta divided by 2. This is a circular function. Okay, मग सपोज या कॉस थीटा मध्ये जर थीटाची व्हॅल्यू जर आपण झेड कन्सिडर केली, मीन्स हिअर आता याला ऍक्च्युअल आपण काय म्हणतो? एक्सपोनेन्शियल फॉर्म्स ऑफ सर्क्युलर फंक्शन म्हणतो. दीज आर दी एक्सपोनेन्शियल फॉर्म. ई रेस टू आय थीटा, ई रेस टू आय थीटा, एक लक्षात घ्या. आता हे कॉम्प्लेक्स नंबर वर जाऊयात आता परत एकदा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल ते. झेड इज इक्वल टू ए प्लस आय बी. ओके, झेड इज इक्वल टू आर इंटू कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, and z is equal to r into e raised to I theta. This first form, it is called as a Cartesian form. कॉम्प्लेक्स नंबरचा हा कार्टेशियन फॉर्म झाला, z is equal to a plus ib. त्याच्यानंतर हा कार्टेशियन फॉर्म आहे, हा जो कार्टेशियन फॉर्म आहे ज्याला आपण z is equal to r into
cos theta प्लस I sin theta मध्ये लिहितोय. दिस इज कॉल्ड ॲज अ पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. हे तुम्ही रिवाइज करतोय. हा कार्टेशियन फॉर्म आहे, कार्टेशियन फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, and this is the polar form. And if we are writing in this way, z is equal to r into e raised to I theta. Actual e raised to I theta म्हणजे काय? Cos theta plus I sin theta चा आहे. So e raised to I theta means here this is the exponential form. It is called as a exponential form of complex number. आता हा कॉम्प्लेक्स नंबर जो चॅप्टर आहे तो सेकंड सेमेस्टर मध्ये आपल्याला कम्प्लिटली शिकायचा आहे. फर्स्ट सेमेस्टर मध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर आपण शिकलेला नाहीये. आधी त्याच्या आधी आपल्याला फर्स्ट सेमेस्टर मध्येच होतं, पण काही कारणांमुळे ते सेकंड सेमेस्टर मध्ये इन्क्लूड केलं गेलंय. मग आता तिथे आपल्याला डिटेलमध्ये शिकायचंच आहे. आणि ऑलरेडी आपण कॉम्प्लेक्स नंबर बद्दल शिकलोय. म्हणजे 11वीत आपण कॉम्प्लेक्स नंबर काय असतं, कोणत्या फॉर्म मध्ये त्याला काय म्हणतात, हे सगळं आपण शिकलेलं आहे. हा फॉर्म आहे तो कार्टेशियन फॉर्म आहे, हा फॉर्म आहे तो पोलार फॉर्म आहे, आणि याला आपण म्हणतोय एक्सपोनेन्शियल फॉर्म. हे ठीक आहे, हे क्लिअर झालं सगळ्यांना. मग ज्यावेळेस आपण cos थीटा इज इक्वल टू e रेस टू I थीटा प्लस e रेस टू मायनस I थीटा डिवायडेड बाय 2 लिहितो, म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युअली ही डेफिनेशन आहे. Actually, ही डेफिनेशन आहे. cos theta is equal to e raised to I theta plus e raised to minus I theta divided by 2. This is called as a Euler's exponential form of circular function. हा जो सर्क्युलर फंक्शन आहे त्याचा Euler's exponential form आहे हा. ओके. मग आता if z is a complex number, if z is a complex number, then this cos z we can write as e raised to iz. Look at that, e raised to iz plus e raised to minus iz divided by 2. याला आपण म्हणतोय, ज्या ठिकाणी आपण z रिप्लेस केलोय, म्हणजे cos थिटा रिप्लेस केलोय z ने. z म्हणजे काय? तुमचा कॉम्प्लेक्स नंबर आहे. ओके. सो हिअर इट इज द कॉम्प्लेक्स फॉर्म ऑफ दॅट गिव्हन सर्क्युलर फंक्शन. त्याच्यानंतर याच वे मध्ये साइन झेड आपण डिफाइन करू शकतो. सो साइन झेड इज इक्वल टू e रेस टू आय झेड मायनस e रेस टू मायनस आय झेड डिवायडेड बाय 2 इंटू आय. दिस इज द डेफिनेशन ऑफ साइन झेड. ओके. आता हे आपल्याला प्रूव्ह करता येतं, प्रूव्ह करता येत नाही असं नाही, आपल्याला प्रूफ पण आहे त्याचं, पण आपल्याला फक्त डिरेक्टली या ठिकाणी हे नाहीये, आपल्याला आपल्या सिलेबस साठी नाहीच आहे. फक्त आपल्याला डायरेक्टली साइन हायपरबोलिक फंक्शन, कॉस हायपरबोलिक फंक्शन वगैरे आहेत. आता हे सर्क्युलर फंक्शन वरनच आपण हायपरबोलिक फंक्शन डिफाइन केलेले आहेत. सो हिअर a set of functions, it can be called as a hyperbolic function. Means here hyperbolic functions have the same relationships with hyperbolas which the circular functions have with circles. लक्षात येते का आपण काय म्हणतो इथं बघा. हायपरबोलिक फंक्शनचं रिलेशन जे हायपरबोला सोबत आहे, सेम रिलेशन आपण सर्क्युलर फंक्शनचं सर्कल सोबत आपण डिफाइन करतोय. ओके. मीन्स हिअर जस्ट आय एम टेकिंग दॅट नेक्स्ट वन. इथं बघा, इफ या ठिकाणी डेफिनेशन घेऊयात आपण हायपरबोलिक फंक्शनची. डेफिनेशन ऑफ हायपरबोलिक फंक्शन. इफ x is real or complex number, real or complex, then e raised to x plus e raised to minus x divided by 2 is called cosine hyperbolic function, or it can be called as a hyperbolic cosine. Hyperbolic cosine. ठीक आहे. इन सेम वे आता या ठिकाणी, आणि याला आपण डिनोट कसं करतो बघा इथं. इट कॅन बी डिनोट ऍज cos hyperbolic x which is equal to
e raised to x plus e raised to minus x divided by 2. या ठिकाणी हे डेफिनेशन आहे. फक्त आपल्याला हे डेफिनेशन लक्षात ठेवायचंय. cos hyperbolic x is equal to e raised to x plus e raised to minus x divided by 2. Okay. त्याच्यानंतर in same way we can define hyperbolic sign. आणि याला आपण डिनोट करतोय sin hyperbolic x is equal to e raised to x minus e raised to minus x divided by 2. याला काय म्हणतोय आपण sin hyperbolic x. This is sin hyperbolic x. Just a minute. I will put in one box. You will get that easily. Next. आता याला हायपरबोलिक फंक्शनचे म्हणजे आपण काय म्हणतो इथं द फंक्शन्स आर कॉल्ड हायपरबोलिक फंक्शन्स which have the same relationship with hyperbolas which the circular functions have with circles. या ठिकाणी एवढंच आपण डिफाइन करू शकतो. याच्यापेक्षा जास्ती डेफिनेशन नाहीये. आता याच्यानंतर tan हायपरबोलिक फंक्शन कसं लिहू शकतो आपण इथं आता tan हायपरबोलिक x इज इक्वल टू काय असेल x minus e raised to minus sin हायपरबोलिक x डिवाइडेड बाय cos divided हायपरबोलिक by cos x. येस विच इज इक्वल टू इथं काय असेल सांगा आता इथं e raised to हायपरबोलिक x raised to x e raised to x minus e raised to minus x minus x divided by e raised to x plus e raised to e raised to minus minus x. हे झालं tan हायपरबोलिक. ओके याला आपण tan हायपरबोलिक म्हणतोय. इन सेम वे या ठिकाणी तुम्ही सेक हायपरबोलिक घेऊ शकताय कोसेक हायपरबोलिक घेऊ शकताय त्याच्यानंतर कॉट हायपरबोलिक घेऊ शकताय. हे थोडक्यात आपण लिहूयात इथं. जस्ट आय एम रायटिंग दॅट सेक हायपरबोलिक एक्स काय असेल सांगा आता मग सेक हायपरबोलिक एक्स इज इक्वल टू 1 अपॉन 2 upon e raised to x plus e 1 raised to अपॉन minus कॉस हायपरबोलिक एक्स. मग आता या ठिकाणी तुम्ही कॉस हायपरबोलिक एक्स ची डेफिनेशन टाकून या ठिकाणी लिहू शकता तुम्ही 2 डिवाइडेड बाय e raised to x प्लस e raised to minus x. त्याच्यानंतर कोसेक हायपरबोलिक एक्स 2 divided by 1 upon sin x. येस 1 अपॉन साइन Sin x. हायपरबोलिक एक्स 1 अपॉन साइन हायपरबोलिक एक्स. आणि या ठिकाणी परत तुम्ही लिहू शकताय 2i डिवाइडेड बाय e raised to x minus e raised to minus x. इकडे आहे रे इथे. इथं नाही सॉरी इथं आय येत नाही फक्त ते एक्सपोनेन्शियल फॉर्म आपल्या ह्याच्यामध्ये जातं सर्क्युलर फंक्शन मध्ये जातं. या ठिकाणी फक्त 2 असणार आहे 2 डिवाइडेड बाय e raised to x minus e raised to minus x. देन कोसेक हायपरबोलिक एक्स झाला. कॉट हायपरबोलिक एक्स काय असेल 1 upon tan x. Tan Yes. hyperbolic. Cot hyperbolic x is equal to 1 upon tan hyperbolic x, which is equal to काय असेल E e raised to x plus e raised to minus x divided by e raised to x minus e raised to minus Minus x. Yes, these are the hyperbolic functions. आणि हे जे डेफिनेशन्स आहेत ते हायपरबोलिक फंक्शनची डेफिनेशन्स आहेत. आपल्यासाठी फक्त एवढंच आहे. ओके ऍज वी नो दॅट द रिलेशन्स आपण सर्क्युलर फंक्शन्सचे सर्कल सोबतचे आहेत सेम रिलेशन्स हायपरबोलिक फंक्शनचे हायपरबोला सोबत आहेत. म्हणजे या ठिकाणी आता आपल्याला माहितीये मला एक सांगा साइन स्क्वेअर एक्स look at this आपण थीटा घेऊयात sin square theta plus cos square theta is equal to 1 आहे बरोबर आहे. हे आपल्याला माहिती आहे. पण इन केस ऑफ हायपरबोलिक फंक्शन मध्ये थोडासा चेंज आहे याच्यामध्ये.
फक्त थोडासा चेंज आहे. काय चेंज आहे स्क्वेअर रिलेशनशिप मध्ये इथं बघा. I square. येस, नाही आय स्क्वेअर नाही येणार. कॉस एच स्क्वेअर एक्स. एच स्क्वेअर म्हणजे हायपरबोलिक फंक्शन. या ठिकाणी हायपरबोलिक स्क्वेअर एक्स. जस्ट अ मिनिट. कॉस एच स्क्वेअर एक्स मायनस साइन एच स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. हे थोडस डिफरंट आहे. ऍज वी नो दॅट टॅन आणि सेक मध्ये रिलेशन काय आहे? टॅन आणि सेक मध्ये रिलेशन 1 plus tan square theta equal to sec square theta. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बरोबर आहे? Yes. सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा Is इज equal इक्वल to टू 1. हे बरोबर आहे आपल्याला, आपलं हे माहिती आहे. मग आता याच्यामध्ये काय आहे बघा, आता ज्यावेळेस आपण हायपरबोलिक फंक्शनचे जे रिलेशनशिप स्क्वेअर रिलेशनशिप घेतोय तर त्याच्यामध्ये कसं असणार आहे? सेक एच स्क्वेअर एक्स प्लस टॅन एच स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. कॉट आणि कोसेक मध्ये रिलेशन काय आहे? कॉट आणि कोसेक मध्ये रिलेशन काय आहे? येस, cosec square x cosec square theta minus cot square theta is equal to कोसेक स्क्वेअर थिटा Minus cot. minus cot square minus theta cot square is theta is equal equal to to 1. कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 असं आहे ना? असं रिलेशन आहे. Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. इज इट करेक्ट? Yes, ma'am. 1 plus cot square theta आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. बरोबर आहे ना? मग आता ज्यावेळेस आपण हायपरबोलिक फंक्शन मध्ये हे रिलेशन लिहितोय ते रिलेशन असं येतं बघा. कॉट एच स्क्वेअर एक्स मायनस कोसेक एच स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. जर तुम्ही हे रिलेशन्स बघितले, आता या ठिकाणी पहिल्यांदा मी कॉसच्या ह्याच्यामध्ये लिहिते म्हणजे इझी जाईल आपल्याला इथं, कारण कॉस आधी घेतलाय आपण इथं सुद्धा. सो कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग आता इथं थोडस लक्ष द्या. हे जे रिलेशन आहे सर्क्युलर फंक्शन मधलं कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, ज्यावेळेस हायपरबोलिक मध्ये घेतोय आपण ते रिलेशन, तर त्या ठिकाणी हा प्लस मायनस मध्ये कन्वर्ट होतोय. Conjugate आहे. कॉन्जुगेट नाही म्हणू शकत आपण इथं. फक्त या ठिकाणी जे साइन्स आहेत तेवढेच चेंज होतात. ह्याचं कारण हे जे रिलेशन आहे हे ऍक्च्युअली डिफरंट आहे, म्हणजे हायपरबोलिक फंक्शन मध्ये आहे. इथं कॉन्जुगेट पेअर नाही येणार. फक्त आपण काय म्हणू शकतोय, ज्या ठिकाणी प्लस आहे त्या ठिकाणी मायनस. सपोज आता सर्क्युलर फंक्शन मध्ये तुमचे ऍडिशन्स आहेत सगळीकडे, म्हणजे जे तुमचे साइन आहे ते प्लस साइन आहे. तर हायपरबोलिक फंक्शन मध्ये ती जी साइन आहे ती साइन निगेटिव्ह मध्ये होते. म्हणजे इथं बघा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 घेतला, पण ज्यावेळेस हायपरबोलिक मध्ये आपण त्याला ते रिलेशन आपण इथं डिफाईन करतोय तर त्यावेळेस इथं काय होतं, कॉस एच स्क्वेअर एक्स मायनस साइन एच स्क्वेअर एक्स होतं. इट इज इक्वल टू 1. देन सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे सर्क्युलर फंक्शन मध्ये. इन दॅट केस इट बिकम्स सेक एच स्क्वेअर एक्स प्लस टॅन एच स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. देन कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे आपल्याला सर्क्युलर फंक्शन मधलं रिलेशन माहिती आहे. आणि हायपरबोलिक फंक्शन मध्ये काय होतं ते कॉट एच स्क्वेअर एक्स मायनस कोसेक एच स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1. म्हणजे या ठिकाणी हे जे रिलेशन आहे ते डिफरंट आहे कम्प्लिटली. इथं कोसेक मधनं कॉट मायनस केलाय, इथं कॉट मधनं कोसेक मायनस केलाय. सो हिअर दॅट समवॉट रिलेशन्स आर गोइंग टू बी चेंज इन केस ऑफ हायपरबोलिक फंक्शन. आता त्या डेरिव्हेटिव्ह मध्ये थोडस विचार करूयात आपण. साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह, साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? Cos theta. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos theta. What is the derivative of cos theta?
Minus sin Minus theta. sin theta. Yes, we know that minus sin theta. What is the derivative of tan theta? Sec square Sec theta. square theta. Square theta. theta. आता हे जे डेरिव्हेटिव्ह आहेत याच्यामध्ये थोडासा मायनर चेंज होणार आहे, म्हणजे जे निगेटिव्ह आहेत ते सुद्धा इथं पॉझिटिव्ह असणार आहेत. म्हणजे साइन हायपरबोलिक एक्स जर घेतला आपण, साइन हायपरबोलिक थिटा और साइन हायपरबोलिक एक्स घेतला तर याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तर तो तुम्हाला कॉस हायपरबोलिक एक्स मिळेल. त्याच्यानंतर कॉस हायपरबोलिक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असेल सांगा आता इथं. Sin hyperbolic x. येस, साइन हायपरबोलिक एक्स. त्याच्यानंतर टॅन हायपरबोलिक एक्स चा डेरिव्हेटिव्ह सेम राहील, काही चेंज होणार नाही. सेक स्क्वेअर एच एक्स और सेक एच स्क्वेअर एक्स. ओके, म्हणजे इथं काही चेंजेस होणार नाहीत आपले, ते आहे तेच राहणार आहे. आणि ज्या वेळेस आपण, आपल्याला माहितीये साइन झिरो काय आहे, साइन 0 0 मिळतो. 0. साइन हायपरबोलिक 0 तो सुद्धा तुम्हाला 0च मिळेल. 0. त्याच्यानंतर कॉस 0 काय मिळतो आपल्याला 1 आहे. 1. त्याच्यानंतर कॉस हायपरबोलिक 0 इट इज ऑल्सो 1. या ठिकाणी One. काही चेंजेस नाहीयेत, जे व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीयेत. फक्त थोडंसं रिलेशन या ठिकाणी चेंज झालेलं आहे हायपरबोलिक फंक्शन आणि सर्क्युलर फंक्शन मध्ये. जे जर पॉझिटिव्ह असेल तर तो निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट होतो, निगेटिव्ह असेल तो पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट होतो. डेरिव्हेटिव्ह मात्र हे सेमच राहणार, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाहीत. डेरिव्हेटिव्ह हे सेमच राहणार आहे. इव्हन आपल्याला जर आपण डिफरन्शिएशन इंटिग्रेशन केलं, म्हणजे आता या ठिकाणी बघा, Madam, तिथं सपोज इथे बघा, आता आपण डिरेक्टली जाऊयात आपण, म्हणजे कसं येतं ते. ऍज वी नो दॅट, सपोज इफ वी आर टेकिंग दॅट y इज इक्वल टू साइन हायपरबोलिक एक्स, साइन हायपरबोलिक एक्स. आता या ठिकाणी डेफिनेशन घेऊयात आपण. सो y इज इक्वल टू वी हॅव e raised to x minus e raised to minus x divided by 2. Now I am taking derivative of this function with respect to x dy by dx. ते कसं आलंय आपण बघूया तिथं. साइन हायपरबोलिकचं कॉस हायपरबोलिक कसं येतं ते बघा इथं. सो dy by dx इज इक्वल टू काय असेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन e raised to Yeah. x minus e raised to minus x divided by 2 Two. which is equal to, आता 1/2 आपण कॉन्स्टंट घेऊयात बाहेर. हा. ओके, नाउ टेल मी द डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x. E raised to x. E raised to x. e raised to x. आता या ठिकाणी मायनस आहे, मायनस e raised to minus x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे. E raised to Minus minus raised to minus x. येस, मायनस Into इंटू minus मायनस one. बिकम्स प्लस. plus. Is e raised to minus x. What we are getting here? E raised to x plus e raised to minus x divided by 2, and this is the definition of cos hyperbolic x. बरोबर आहे. आता सपोज y इज इक्वल टू कॉस हायपरबोलिक एक्स घेतला आपण, y इज इक्वल टू कॉस हायपरबोलिक एक्स घेतला, तर या ठिकाणी परत डेफिनेशन यूज करतोय कॉस हायपरबोलिक एक्स ची, दॅट इज e रेस टू एक्स प्लस Plus. e रेस टू मायनस एक्स डिवायडेड बाय 2. मग याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय आपण, दॅट इज dy बाय dx इज इक्वल टू 1/2 in bracket derivative of that e raised to x plus e raised to minus x. Okay, so here we are getting that 1/2 in bracket derivative of e raised to x, e raised to x E raised to x. plus derivative of e Minus. raised to minus x minus Minus e raised minus x. minus x. Yes, it is correct. So e raised to x minus e raised to minus x divided by 2. This is the definition of sine hyperbolic x. Isn't it? So या ठिकाणी आपण ज्यावेळेस डेरिव्हेटिव्ह घेतोय त्यावेळेस आपल्याला टर्म्स कसे मिळतात ते बघितलेत आपण. म्हणजे आपण असं नाही म्हणणार की इथं आपण, म्हणजे आपण मगाशी म्हणलं होतं मी तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हचा फरक येतोय, पण त्याला काहीतरी बेस आहे. मी तसं काय म्हणलं तर त्या ठिकाणी त्याला बेस आहे. तर बेस काय आहे, तर आपण इथे प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली घेतलेलं आहे. लक्षात आलं. इन धिस वे इफ यू आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन हायपरबोलिक एक्स, या ठिकाणी आपण टॅन हायपरबोलिक एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात आपण. So look at this. If we have y is equal to tan hyperbolic x,
मग आता या ठिकाणी परत डेफिनेशन युज करू शकता तुम्ही. कोणती डेफिनेशन युज करणार? साइन अपॉन कॉस. मग आपल्याला y इज इक्वल टू काय मिळणार आहे? e रेस टू एक्स मायनस e रेस टू मायनस एक्स डिवायडेड बाय e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स. मग याचे डेरिव्हेटिव्ह तुम्ही u बाय v रूलने घ्या. हे कम्प्लीट वरचं फर्स्ट फंक्शन u and this denominator as v. u by v ने जर सॉल्व्ह केलात तर तुम्हाला परत तेच मिळणार आहे. काय मिळेल तुम्हाला? हे जे सॉल्व्ह केला जर तुम्ही u by v ने डेरिव्हेटिव्ह dy by dx इज इक्वल टू u by v रूल मध्ये काय करतोय आपण? e raised to x minus e raised to minus x. फर्स्ट फंक्शन कोणतं फंक्शन तसं ठेवतोय आपण? v as it is. v as it is. ओके, म्हणजे आता मी इथे v लिहिते, इथे v लिहिते कारण मला जागा कमी आहे इथं. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ u e रेस टू x मायनस e रेस टू मायनस x. इज इट ओके? Yes, ma'am. Whether it is okay? Yes, ma'am. मला एक सांगा, Yes, ma'am. एक सांगा मला, ज्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय u बाय v रूलने, कसं घेतोय सांगताय मला? तो रूल सांगताय? U dash of by dx of u minus v as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ u U dash. u डॅश. मग आता इथे या ठिकाणी प्लस येते का मायनस येतं? Plus. इट इज प्लस. plus येते. नेक्स्ट इथं काय असेल परत आता? मायनस. minus minus u as it is डेरिव्हेटिव्ह ऑफ As it is. E raised to x minus e raised to minus e x. raised to x Minus. minus e raised to E raised to minus minus x. divided by v square. E e raised to x plus e raised to minus x bracket square. आता v नी ह्याला मल्टिप्लाय करा, v नी या टर्मला मल्टिप्लाय करा आणि u नी या टर्मला मल्टिप्लाय करायचंय. मग त्याच्या आधी जर e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स न्यूमरेटर मधनं जर कॉमन काढलं तर काय मिळेल आपल्याला? इथं बघा, v ची व्हॅल्यू काय? v इज इक्वल टू e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स आहे आणि u काय आहे? e रेस टू एक्स मायनस e रेस टू मायनस एक्स आहे. इथं बघा, या ठिकाणी u इज इक्वल टू डिनॉमिनेटर आहे हा न्यूमरेटर u आणि डिनॉमिनेटर जो आहे तो v आहे. v ची व्हॅल्यू आहे e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स. u ची व्हॅल्यू आहे e रेस टू एक्स मायनस e रेस टू मायनस एक्स. मग आता डिनॉमिनेटर मधनं आणि न्यूमरेटर मधनं कॉमन काय काढू शकतोय का आपण? इज इट पॉसिबल? नाहीये, कारण या ठिकाणी दोन्हीही पॉझिटिव्ह टर्म्स आहेत. इथं पण हे v पण e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स आहे आणि हा डेरिव्हेटिव्ह घेतला e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स आहे. परत u आहे तो e रेस टू एक्स मायनस e रेस टू मायनस एक्स आहे. म्हणजे कोणतीही टर्म आपण कॉमन काढू शकत नाही. आता v नी मल्टिप्लाय करूया. तिथं v नी मल्टिप्लाय केलं तर e रेस टू एक्स इंटू e रेस टू एक्स इट इज e रेस टू 2x. परत e रेस टू एक्स इंटू e रेस टू मायनस एक्स इट विल बी प्लस 1. e रेस टू 0 येतो ना? इज इट ओके? yes ma'am. Yes, ma'am. मल्टिप्लाय करतोय बघा आपण इथं. v काय आहे आपला? e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स आहे. मग आधी e रेस टू एक्स ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. समजतंय का इथं सगळ्यांना? का सेपरेटली मल्टिप्लिकेशन करू दे? yes ma'am. समजतं ना सगळ्यांना? ओके, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर e रेस टू 2x झाला प्लस हा 1 झाला. परत नेक्स्ट e रेस टू एक्स नी पहिल्यांदा ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला या ब्रॅकेटला. त्याच्यानंतर प्लस e रेस टू मायनस एक्स ने मल्टिप्लाय करतो या ब्रॅकेटला. सो e रेस टू मायनस एक्स इंटू e रेस टू एक्स इट गिव्स अगेन 1, कारण e रेस टू 0 मिळतो e रेस टू एक्स आणि e रेस टू मायनस एक्स. e रेस टू एक्स मायनस एक्स इट गिव्स e रेस टू 0. e रेस टू 0 इज इक्वल टू 1 प्लस e रेस टू मायनस एक्स इंटू e रेस टू मायनस इट इज e रेस टू मायनस 2x. हे झालं फर्स्ट टर्म इकडचं. त्याच्यानंतर मायनस न्यूमरेटर मधले सांगतोय आपण आता u नी मल्टिप्लाय करतोय. परत आता इथं u नी याला मल्टिप्लाय करतो. सो e रेस टू एक्स इंटू e रेस टू एक्स इट इज e रेस टू 2x
minus e raised to minus x into e raised to minus x, it gives e raised to काय येतं minus minus raised to 2x. minus x into e raised to minus 2x. It is e raised to Minus. minus 2x ना, Yes. Yes, ma'am. बरोबर आहे ना. हा नेक्स्ट e रेस टू मायनस एक्स ने मल्टिप्लाय करतोय आता परत इथं मायनस आहे. मायनस e रेस टू मायनस एक्स इंटू e रेस टू एक्स, इट गिव्स 1. ओके. परत मायनस e रेस टू मायनस एक्स इंटू मायनस e रेस टू मायनस एक्स. Yes. काय असेल इथं आता इथं बघा मल्टिप्लिकेशन मध्ये आपण काय करतोय e रेस टू एक्स मायनस e रेस टू मायनस एक्स इंटू e रेस टू एक्स मायनस e रेस टू मायनस एक्स. पहिल्यांदा ह्या e रेस टू एक्स नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, परत मायनस e रेस टू मायनस एक्स नी परत याच ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. पहिल्यांदा इथं मल्टिप्लाय केलं बघा, e रेस टू 2x झाला, e रेस टू एक्स मायनस इंटू मायनस e रेस टू मायनस 1 आला इथं. त्याच्यानंतर हे मायनस तसाच राहिला इथला हा मायनस. परत याच्याने ह्या दोन्हीनी मल्टिप्लाय केलं तर इथं परत इथं 1 येणार. ओके. परत हा मायनस इंटू मायनस प्लस होणार. या ठिकाणी काय असेल परत हा e रेस टू मायनस 2x. minus 2x. ओके. आता या ठिकाणी हे मल्टिप्लाय केलं ही टर्म डबल झाली आपली इथली. ऍक्च्युअल ही टर्म अशी येते e रेस टू 2x डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स स्क्वेअर असणार आहे. ओके. मग आता या ठिकाणी ऍडिशन सबस्ट्रॅक्शन जे आहे ते करूयात. तर e रेस टू 2x मायनस e रेस टू 2x कॅन्सल होणार. इथं बघा हे दोन्ही टर्म्स कॅन्सल होतील आपले. लुक ॲट दिस. हे प्लस आणि हे मायनस कॅन्सल झालं. हे प्लस 2 आणि हे मायनस मायनस बिकम्स प्लस 2. ठीक आहे, म्हणजे 4 झालं. त्याच्यानंतर e रेस टू मायनस 2x आणि हा मायनस e रेस टू मायनस 2x कॅन्सल झाला. म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहतं इथे फक्त 4 राहतं डिवायडेड बाय e रेस टू एक्स प्लस e रेस टू मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर which can be put as 2 divided by e raised to x plus e raised to minus x complete bracket square. बरोबर आहे ना. खाली पण ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर 2 स्क्वेअर होतं इथं वर पण. मग आता इथं काय लिहू शकता तुम्ही 2 अपॉन e raised to x plus e raised to minus x that is 1 upon cos hyperbolic x its square and 1 upon cos it gives sec h square x. This is the derivative of tan hyperbolic x. Okay? हे समजलं प्रत्येकाला? Yes, ma'am. ओके. आता परत एकदा आपण काय करूयात इथं साइन हायपरबोलिकला जाऊयात. आता इथं जे स्टार्टिंगला घेतलं होतं इथलं साइन हायपरबोलिक एक्स. ओके. Now tell me that expansion of sine hyperbolic x by using Maclaurin series. आपण डायरेक्टली घेऊयात इथं sine hyperbolic x is equal to पहिल्यांदा इथं फंक्शन घेऊयात f of x is equal to sine hyperbolic x किंवा आपण y घेऊयात y is equal to sine hyperbolic x. What is the derivative of sine hyperbolic x? Cos hyperbolic x. Cos hyperbolic. Okay. Then second derivative of sine hyperbolic x. This is first.
साइन हायपरबोलिक डेरिव्हेटिव्ह परत साइन मिळणार. त्याच्यानंतर परत नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतला तर परत आपल्याला कॉस हायपरबोलिक एक्स मिळणार. आता एक्स इज इक्वल टू 0 पुट करतोय म्हणजे y ऍट 0 इज इक्वल टू साइन हायपरबोलिक 0 then y1 at 0 it is 1 1 then y2 at 0 it is 0 then y3 at 0 1 it is 1. Okay, now by Maclaurin series expansion of sine hyperbolic x that is f of x. आधी series सांगा मला f of x काय आहे? F of So x. f of x is f of equal to 0 f of 0 Plus plus x x into x into f dash at F dash of 0 plus x square by 2 x factorial square by 2 factorial f double dash of at 0 plus so so on. ठीक आहे. मग आता f of 0 काय आपला इथं f of x आहे sin hyperbolic x. Sin hyperbolic x is equal to f of 0 that is 0 plus x into f dash at 0 1 आहे plus x square by 2 factorial f double dash at 0 काय आपला 0 आहे plus x cube by 3 factorial into 1 and so on. Therefore, expansion of sine hyperbolic x. x plus Expansion of sine hyperbolic x is equal to काय असेल सांगा आता इथं plus x cube by x plus x cube by 3 factorial plus x raised to 5 by 5 factorial and so on. This is the expansion of sine hyperbolic x. आता साइन हायपरबोलिक x आणि साइन x यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे चेक करा. साइन हायपरबोलिक एच मध्ये पॉझिटिव्ह सगळी म्हणजे प्लस साइन आहे सगळीकडे. सगळीकडे प्लस प्लस साइन आहे आणि साइन एक्सच्या एक्सपान्शन मध्ये काय आहे निगेटिव्ह आहे म्हणजे अल्टरनेटिव्ह आहेत मायनस प्लस आहे म्हणजे ते इथं बघा साइन एक्स इज इक्वल टू असं एक्सपान्शन आहे आपलं कसं आहे एक्स मायनस एक्स क्यूब बाय X minus 3 फॅक्टोरियल 3 plus factorial x raised to 5 by 5 factorial raised to minus 5 by 5 factorial Raised to 7 by Yes. 7 factorial. या टाइप raised to 7 by 7 आणि हायपरबोलिक मध्ये काय सगळे पॉझिटिव्ह आहेत. ओके आता कॉस एक्स मध्ये कॉस एक्सचं एक्सपान्शन जे आहे ते कसं आहे 1 मायनस minus x square by 2 factorial plus हा x raised to 4 x raised to 4 by 4 by 4 4 factorial factorial 4 and so on म्हणजे मायनस आता एक काय असणार आहे so on 1 मायनस प्लस मायनस असे टर्म्स 1 असणार आहेत. plus आता मला कॉस हायपरबोलिकचं सांगू शकते कोणी कॉस हायपरबोलिकचं फंक्शन काय असेल एक्सपान्शन काय असेल 1 plus x square by 2 plus factorial plus 1 x plus raised to 4 by 4 X factorial square by 2 by 2 factorial. factorial 2 plus factorial Plus plus x raised to 4 by 4 by 4 factorial. 4 factorial plus x raised X to raised to 6 by 6 factorial. x raised to 6 factorial by and 6 factorial in So on. same way expansion of tan x चे एक्सपान्शन जे आहे सगळे पॉझिटिव्ह टर्म्स आहेत. tan x जे एक्सपान्शन घेतलेलं आहे आपण जे आपण सॉल्व्ह केलं होतं tan x चं tan x इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे tan x इज इक्वल टू काय आहे x प्लस x क्यूब बाय 3 प्लस 2 बाय 15 15 2 बाय इथं 15 हा 15 x रेस टू 5 अँड सो ऑन बरोबर आहे असं आहे याचा. तर ज्यावेळेस आपण टॅन हायपरबोलिकचं घेतोय टॅन हायपरबोलिक एक्सचं एक्सपान्शन घेतोय तर त्या ठिकाणी एक्सपान्शन कसं असणार आहे बघा आता एक्स मायनस एक्स क्यूब बाय 3 प्लस 2 by 15 x raised to 5 minus
पुढचे टर्म्स म्हणजे निगेटिव्ह पॉझिटिव्ह असे अल्टरनेटिव्ह टर्म्स असतील. आर यू गेटिंग माय पॉइंट? म्हणजे सपोज आपल्याला साइन कॉस टॅनचे एक्सपान्शन माहिती असेल तर आपण इझी वे मध्ये हायपरबोलिक फंक्शनचे जे काही एक्सपान्शन आहे ते लिहू शकतोय. इथं बघा साइन एक्स आणि साइन हायपरबोलिक एक्स, कॉस एक्स आणि कॉस हायपरबोलिक एक्स, टॅन एक्स आणि टॅन हायपरबोलिक एक्स. फक्त त्याच्यामधले जे साइन्स आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह अल्टरनेटिव्ह आहेत की कंटिन्युअस आहेत ते मात्र तिथे लक्षात ठेवायचे आपल्याला. ओके, या ठिकाणी समजलं प्रत्येकाला? येस मॅम. क्लिअर झालं सगळ्यांचं? हा बोला. मॅम टेनचा बोल. डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह पण तुमचा आवाज कट होतोय, प्राजक्ता तुमचा आवाज कट होतोय. तुम्हाला असं म्हणायचंय का? इथं बघा टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? मॅम इज इट ओके? सेक्स स्क्वेअर एक्स. हा, त्याच्यानंतर हा, टॅन मॅम. हायपरबोलिक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा सेक एच स्क्वेअर एक्सच येतो. हे इथं बघा, हा, मॅम. जस्ट इथं बघा, आता इथं आपण प्रूव्ह केलेलं आहे ते डेरिव्हेटिव्ह आपण प्रूव्ह केलेला आहे इथं हायपरबोलिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह ऑफ हायपरबोलिक फंक्शन्स. ठीक आहे, लक्षात आलं काय इथं? हा मॅम. कसं आलेलं ते आपण इथं बघितलेलं आहे. हे तुम्हाला डायरेक्ट आता या ठिकाणी फॉर्म्युले म्हणूनच युज करणार आहे तुम्ही. या ठिकाणी तुम्हाला दुसरं काहीच विचारलं जात नाही, एक्सपान्शन कसं आलं वगैरे विचारत नाहीये तुम्हाला. डायरेक्टली या ठिकाणी ते एक्सपान्शन घेतलेलं आहे आणि तरी सुद्धा आपण प्रूव्ह करू शकतोय. तिथं तुम्हाला प्रूव्ह करायची मेथड सांगितली, हाऊ टू गेट दॅट एक्झॅक्ट आन्सर. ओके, या ठिकाणी एक्सपान्शन ऑफ साइन बघितलाय, साइन हायपरबोलिक बघितलाय, कॉस बघितला, कॉस हायपरबोलिक बघितला, सर्क्युलर फंक्शन टॅन बघितला, त्याच्यानंतर हायपरबोलिक फंक्शन टॅन सुद्धा बघितला. हे एक्सपान्शन तेवढे लक्षात ठेवायचे आपल्याला, कारण एमसीक्यू मध्ये हे विचारले जातात. आता जे काही तुमचं ISC 2 आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. ओके, नेक्स्ट आता परत आपण एमसीक्यू कडे वळूयात. जस्ट गोइंग फॉर नेक्स्ट एमसीक्यू. Expansion of sine inverse of x. Expansion of sine inverse of x. Sine inverse of x. या ठिकाणी इन्व्हर्स फंक्शनचे एक्सपान्शन कसं घेतोय आपण? साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह आणि नंतर इंटिग्रेशन. येस, डेरिव्हेटिव्ह मध्ये या ठिकाणी आपण हे तुम्हाला सॉल्व्ह करून बघितले आपण साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. पण कशाने बघितले आपण? डिफरन्शिएशन इंटिग्रेशनने बघितले आपण. मेथड कोणती वापरली होती आपण? डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. व्हॉट इज दॅट? 1/√. 1 square root of 1 minus x minus square. x square. हा, येस. हा, मग आता तिथं 1 minus x square चं आपण एक्सपान्शन पुट करतोय बाय युजिंग बायनॉमियल एक्सपान्शन. बायनॉमियल एक्सपान्शनने आपण ते सॉल्व्ह करतोय. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला साइन इन्व्हर्स ऑफ एक्स याचं डेरिव्हेटिव्ह आधी घ्यायचंय, त्याच्यानंतर एक्सपान्शन ऑफ 1 minus x square घ्यायचंय आणि त्याच्यानंतर ती सिरीज लिहायची आपल्याला. Isn't it? येतं ना प्रत्येकाला ते? प्रत्येकाला येतं का इन्व्हर्स फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह? यस. ओके, सांगा मला साइन इन्व्हर्स ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह सांगा. पहिल्यांदा सॉरी एक्सपान्शन सांगा. एक्सपान्शन डायरेक्टली एक्सपान्शन सांगा. x plus 1/2 x Plus 1/2 x 1/2 plus 1/2 सगळ्यांना 3/4. माहिती आहे एक्सपान्शन ऑफ साइन इन्व्हर्स ऑफ एक्स. येस, आपण बघितलेलं आहे ते. एक्स प्लस 1/2 इंटू x³ by 3 plus 1/2
plus plus 1 by 2 1 into upon 2 into 3 by 4 3 by 4 into x raised to 5 by 5. into x raised to 5 by 5 and so on. In same way, cos inverse of x is equal to, या ठिकाणी मात्र ज्यावेळेस आपण एक्सपान्शन म्हणजे आता या ठिकाणी डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन मेथड यूज करतोय कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स साठी, तर त्या ठिकाणी आपण कॉन्स्टंट इंटिग्रेशन घेताना कॉन्स्टंट डिफाइन करतोय. इंटिग्रेशन ऑफ दॅट टर्म इज इक्वल टू, या ठिकाणी काहीतरी इंटिग्रेशन असणार आहे आणि प्लस सी असणार आहे. आणि या कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला कॉस मध्ये पाय बाय 2 मिळतं. सी इज इक्वल टू पाय बाय 2 मिळतं. तुम्ही सॉल्व्ह करून बघू शकताय. कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स त्याचं ज्यावेळेस आपण घेतोय, आपण घेऊयात का इथे कॉस इन्व्हर्स ऑफ एक्सचं एक्सपान्शन घ्यायचं का? yes yes येस मॅम. ओके, डिफरन्शिएशन अँड इंटिग्रेशन मेथडनी सॉल्व्ह करायचंय बरं इथं, त्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही इथं. आता याची जी व्हॅल्यू आहे कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स इज इक्वल टू, आता इथे मी आधी एक्सपान्शन लिहिते, दॅट इज पाय बाय 2 मायनस इन ब्रॅकेट एक्स प्लस 1 by 2 into x cube by 3 plus 1 by 2 into 3 by 4 into x raised to 5 by 5 and so on. हे असं एक्सपान्शन येतं याचं. ठीक आहे. आता हे एक्सपान्शन कसं आलेलं आहे बघा इथं. पहिल्यांदा आपण कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतोय. जस्ट कन्सिडर दिस फंक्शन cos inverse of x, f of x is equal to cos inverse of x. Suppose I am taking that is y. What is the derivative of this cos inverse? Just I am taking that y dash, or it can be put as f dash of x is equal to, tell me that derivative. minus 1 upon square root of 1 Yes. minus x square. Minus 1 upon square root of 1 minus x square. Is it okay? म्हणजे आता याला आपण f dash of x ला कसं लिहू शकतो बघा, f dash of x is equal to कसं लिहू शकतोय आपण, मायनस इन ब्रॅकेट 1 minus x square ब्रॅकेट रेस टू मायनस हाफ. ठीक आहे, हे बरोबर आहे का? येस मॅम. आता आपण काय केलं, डिनॉमिनेटर मध्ये जो रूट 1 minus x square आहे तो आपण न्यूमरेटर मध्ये घेतला आणि त्याला कसं लिहिलंय आपण 1 minus x square ब्रॅकेट रेस टू मायनस 1 by 2. हे मायनस तोपर्यंत इथं लक्षात ठेवा, बाहेर आहे ते ब्रॅकेटच्या बाहेर. आता बायनॉमियल थेरमनी एक्सपांड करायचंय. काय एक्सपांड करायचंय? ही टर्म एक्सपांड करायची मला. ओके, सो f dash of x or it can be put as dy by dx or it can be put as y dash or y1. हा मायनस तसाच ठेवला. मला आता इथं एक्सपान्शन हवंय ते 1 minus x square raised to minus 1 by 2 बायनॉमियल एक्सपान्शन और बायनॉमियल थेरमनी एक्सपान्शन. तर पहिल्यांदा काय असणार आहे, 1 minus x square. या ठिकाणी तुम्ही मला 1 minus x सांगा. आता 1 minus x ब्रॅकेट रेस टू n घ्या किंवा m घ्या, याचं एक्सपान्शन सांगायचंय मला तुम्ही. येस, मी तुम्हाला लिहून दिले आणि लक्षात ठेवायला सांगितले तुम्हाला. बायनॉमियल थेरम 1 minus हा, nx सांगा. minus nx 1 minus nx plus n into yes. n minus 1 plus n into n minus 1 by 2 factorial हा into x square x square plus minus minus हा, it is minus minus n into n minus n 1 minus 1 into n minus 2 2 divided by by 3 factorial 3 factorial into x cube x and cube. so on. ठीक आहे. आता या ठिकाणी एक लक्षात ठेवा, n is equal to minus 1 upon 2 आहे आणि x is equal to x square आहे. ओके, मग आता expansion of this 1 minus x square, what we are getting here, look at that, 1 minus 1 upon 2 x square हा into x, it is x square. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म प्लस इन ब्रॅकेट minus 1 by 2 into minus 1 by 2 minus 1
divided by 2 factorial into x raised into x square, its square, it is x raised to 4. 4. 4 The next term, plus नेक्स्ट टर्म जर घेतला आपण इथं तर काय असेल मायनस minus 1 मायनस 1/2 इंटू1/2 मायनस 1/2 मायनस 1 मायनस 1/2 मायनस 2 divided by 3 factorial into x square raised to 3. It is x raised to 6 and so on. ठीक आहे, हे झालं एक्सपान्शन. आता जर सिम्प्लिफाय केलं तर ही टर्म अशी मिळते आपल्याला मायनस इन ब्रॅकेट 1 मायनस इंटू मायनस प्लस एक्स स्क्वेअर बाय 2. इज इट ओके? हा मायनस इंटू मायनस प्लस झाला, एक्स स्क्वेअर बाय 2 झाला. करेक्ट आहे. नेक्स्ट टर्म हा मायनस आणि हा मायनस इंटू इंटू प्लस होणार परत. मायनस इंटू मायनस इट बिकम्स प्लस. ठीक आहे, लक्षात घ्या बघा इथं काय येतं. मग इथं 1/2 आणि ह्या ब्रॅकेटला जर सॉल्व्ह केलं तर इथं काय मिळेल आपल्याला 3/2 मिळेल. मायनस 3/2 इंटू मायनस 1/2 इट इज प्लस. म्हणजे इथं काय असणार आहे 1/2 इंटू 3/2 डिवायडेड बाय 2 म्हणजे इथं काय असेल 3/4 मिळाला इंटू एक्स रेस टू 4. इज इट ओके? बरोबर आहे का बघा इथं? येस मॅम. ओके, एक्स रेस टू 4 मिळाला. नेक्स्ट टर्म हा मायनस आहे, हा मायनस आहे, हा मायनस आहे. मायनस इंटू मायनस प्लस, प्लस इंटू मायनस मायनस, मायनस इंटू मायनस प्लस. म्हणजे ही टर्म सुद्धा तुम्हाला प्लस मिळते. प्लस म्हणजे इथे काय मिळाल तुम्हाला 1/2 इंटू 3/4 इंटू 5/6 मिळतं तुम्हाला इथं. या ठिकाणी 1/2 इंटू 3/4 इंटू 5/6 इंटू एक्स रेस टू 6 मिळेल अँड सो ऑन. ही झाली dy बाय dx ची टर्म. आता मला याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. जस्ट आय एम गोइंग टू टेक दॅट इंटिग्रेशन ऑफ दिस टर्म. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ dy बाय dx, इंटिग्रेशन ऑफ dy बाय dx is equal to integration of dy by dx is equal to integration of minus of this bracket plus constant मिळेल आपल्याला. मग याचे इंटिग्रेशन काय मिळाल तुम्हाला y मिळाला परत. y is equal to मायनस बाहेर काढला, ब्रॅकेट मध्ये काय राहतं बघा. पहिली टर्म आहे आपली x 1 आहे, 1 चे इंटिग्रेशन इथं बघा 1 आहे, 1 चे इंटिग्रेशन x आला, एक्स झाला. नेक्स्ट टर्म सगळे पॉझिटिव्ह टर्म्स आहेत त्यामुळे प्लस 1/2 कॉन्स्टंट टर्म्स राहिला. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब बाय 3. परत प्लस आहे 1/2 कॉन्स्टंट आहे, 3/4 कॉन्स्टंट आहे. एक्स रेस टू 4 चं इंटिग्रेशन एक्स रेस टू 5/5. ओके, प्लस सो ऑन. हे सोडून दिलं मी पुढचं आता. आणि या ठिकाणी प्लस सी आहे. इफ आय एम टेकिंग दॅट in given function as we have y is equal to cos inverse of x, y is equal to cos inverse of x. x ची व्हॅल्यू जर 0 पुट केली, x is equal to 0 पुट केला मी दिलेल्या फंक्शन मध्ये, तर c काय मिळतं सांगा मला. इफ x is equal to 0 in given function, y becomes, y काय मिळतं तुम्हाला pi/2 1. cos inverse of 0 pi/2 pi/2 मिळतं. लक्षात येतं ना. इफ x is equal to 0, cos inverse of 0, we are getting that y is equal to pi/2. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला हे फंक्शन कसं मिळतं बघा. pi/2 आणि हे जे टर्म आहे तर इथली ही टर्म आहे तर ही काय आहे मायनस साइन इनवर्स ऑफ x. सी तुम्हाला काय मिळतं pi/2 मिळतं. इथं हे x ची व्हॅल्यू 0 मिळाली, मग आता c इज इक्वल टू pi/2 मिळाला. म्हणजे आता इथं बघा तुम्हाला इथं कन्फ्युज होऊन जाईल. when x is equal to 0, just I am taking that. Look at this. Here it is pi/2 is equal to 0 plus c. So c will be pi/2.
when x is equal to 0. Therefore, the given function cos inverse of x is equal to minus into this bracket plus pi by 2. Therefore, cos inverse of x is equal to pi by 2 minus this bracket, आणि या ब्रॅकेटची व्हॅल्यू आहे जी आपण साइन इनवर्स ऑफ एक्स ची काढलेली आहे. इथं बघा, अगोदर साइन इनवर्स ऑफ एक्स बघा इथं काय आहे हे x plus 1 by 2 into x cube by 3 plus 1 upon 2 into 3 by 4 into x raised to 5 by 5 and so on. हे cos inverse of x आपण ऑलरेडी काढलेला आहे. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करत होतो एक्सपान्शन मध्ये, तर त्यावेळेस ते आपण साइन इनवर्स ऑफ एक्स चे एक्सपान्शन फाइंड आउट केलेलं आहे. तो ते तुम्हाला लक्षात आहे. मग आता या ब्रॅकेटची जी व्हॅल्यू आहे ती साइन इनवर्स ऑफ एक्सच मिळणार ना. ही जे ब्रॅकेट आहे, दिस इज द एक्सपान्शन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स. Or you can write that cos inverse of x, expansion of cos inverse of x is equal to pi by 2 minus in bracket x plus 1 upon 2 into x cube by 3 plus 1 upon 2 into 3 by 4 into x raised to 5 by 5 plus so on. This is the answer. हे समजलं प्रत्येकांना? Yes, ma'am. Got it? Okay. Now we are going for next MCQ. Next MCQ बघूयात आपण आता इथं. Expansion of log of 1 plus x. Directly सांगा आता मला. X minus x square upon 2 plus x cube upon 3 minus x raised to 4 upon 4. Yes, log of 1 plus x is equal to, it is x minus x square by 2 plus x cube by 3. Next minus x raised to 4 by 4 and so on. Next example, next MCQ. Expansion of 1 plus x bracket raised to minus 1. आता जे आपण बघितलं एक्सपान्शन ऑफ बायनॉमियल एक्सपान्शन बघितलं होतं आपण या ठिकाणी. इथं बघा, इथं 1 plus x raised to minus 1 यांची व्हॅल्यू मायनस आहे. ज्यावेळेस 1 plus x घेतोय त्यावेळेस सगळे टर्म्स तुम्हाला पॉझिटिव्ह मिळतात. इथे जसे अल्टरनेटिव्ह निगेटिव्ह मिळाल तसं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह टर्म मिळतं. मग आता इथे सांगा 1 plus x raised to minus 1. डिरेक्टली सांगू शकता तुम्ही काय असणार आहे. 1 minus. येस, 1 minus x, कारण यांची व्हॅल्यू मायनस आहे. 1 minus x plus x square minus x cube plus x raised to 4 and so on. बस झाले 4 टर्म्स 5 टर्म्स बस झाले आपल्याला एक्सपान्शन मध्ये, त्यामुळे जास्त जायचंच नाही. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. The third term in the Maclaurin series is, please tell me that Maclaurin series. minus x आत्ताच cube by बघितलंय 3 आपण. factorial. The third term in Maclaurin series. X cube by 3 factorial into f. Just a minute. Triple Maclaurin series. Directly सांगा आता. X cube by 3 factorial Factorial. into yes. The answer is x cube by 3 factorial into f triple dash at triple dash 0. 0. This is the answer. Next example. The nth term in Taylor series. The nth term in Taylor series. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण टेलर सिरीजचा विचार करतोय, मोस्ट ऑफ द टाइम इट इज गिवन इन पॉवर ऑफ एक्स.
इन पॉवर ऑफ एक्स आणि काही वेळेस इन पॉवर्स ऑफ एच सुद्धा असू शकतं. जर इन पॉवर्स ऑफ एक्स असेल तर nth टर्म काय असणार आहे इथं? x raised to n upon n factorial x raised to n upon n factorial into f raised to yes into 0. f raised to n h at h. बरोबर आहे. हा f raised to n at h. हे झाले इन पॉवर्स ऑफ एक्स. इन पॉवर्स ऑफ एक्स. जर इन पॉवर्स ऑफ एच दिलं असेल तर फक्त एक्स रिप्लेस करतोय आपण एच नी. म्हणजे इथं काय असणार आहे? एच रेस टू एन डिवायडेड बाय एन फॅक्टोरियल nth डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. गॉट इट? इन पॉवर्स ऑफ एच आणि इन पॉवर्स ऑफ एक्स हे दोन लक्षात ठेवायचं. ऑप्शन लक्षात ठेवा अगोदर. ऑप्शन मध्ये काय दिलेलं आहे? ऑप्शन मध्ये इन पॉवर्स ऑफ एक्स दिलेला आहे का इन पॉवर्स ऑफ एच दिलेला आहे? त्याच्यावरून तुम्ही आन्सर चूज करायचंय. ठीक आहे. नेक्स्ट example. Taylor's series expansion of, as I am discussing very important MCQs, Taylor's series expansions of y is equal to 1 upon x, y is equal to 1 upon x, about x is equal to 1 is, about x is equal to 1 is. आता या ठिकाणी आपल्याला एक्सपान्शन जे आहे इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस 1 घ्यावं लागेल. कारण इथे एक्स इज इक्वल टू 1 दिलाय. एक्स इज इक्वल टू 1 इट मीन्स इन पॉवर्स ऑफ एक्स मायनस ए दॅट इज एक्स मायनस 1. फंक्शन कोणता दिलाय? y इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. y इज इक्वल टू 1 अपॉन एक्स. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस y इट कॅन बी डिनोट ॲज y1 और y डॅश. कोणताही घ्या तुम्ही. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन एक्स minus 1 upon x. minus 1 upon x square. yes. Next derivative y double dash. Derivative of 1 upon x square. minus 2x divided by x square. 2 upon x cube 2 upon x cube. Plus minus. plus Is it plus? Okay. plus x Then third derivative. minus 6 upon x raised to 4. X raised to 4 and so on. ठीक आहे. आता x is equal to 1 पुट करायचंय. x is equal to 1 पुट करायचंय. So पहिल्यांदा y at 1. y at 1 और f of f of 1. f of a घेतो ना आपण इथं. f of a घेतो. आता या ठिकाणी मी f of a च्या ऐवजी y1 घेतला. y1 is equal to काय आला? 1. त्याच्यानंतर y dash at 1 minus 1. minus 1. y double dash at 1 2. 2. y triple dash at 1 6. minus 6. it is minus 6. ठीक आहे. मग आता टेलर सिरीज एक्सपान्शन इन पॉवर्स ऑफ x minus 1 सांगा. f of a टेलर एक्सपान्शन f of x is equal to f f of a plus plus bracket x minus x minus a into dash of f dash at a. हा plus बरोबर आहे का? चेक करा. x x minus a square by 2 factorial. हा f double dash at a and so on. ओके. मग आता या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. f of x काय तुमचा 1 अपॉन x आहे. 1 upon x is equal to f of a काय 1 plus x minus a that is x minus 1 into f dash minus is 1. minus 1. Next plus x minus 1 x minus 1 square by 2 factorial into 2 f double dash at a that is 2 plus x minus 1 its cube by 3 factorial into minus 6 and so on. and so on. आता इथे या ठिकाणी मी फक्त 3 टर्म्स घेतले त्यामुळे so on घेतलेलं आहे. ज्यावेळेस त्या ठिकाणी एका ठिकाणी कुठेतरी कॉन्स्टंट मिळेल तिथे पुढं
सोडून द्यायची टर्म्स. सो इट इज इक्वल टू 1 मायनस 1 मायनस x मायनस 1 नेक्स्ट 2 2 कॅन्सल झाला प्लस x मायनस 1 X minus one इथं मायनस bracket 6 कॅन्सल होणार आहे x मायनस 1 इट्स क्यूब परत नेक्स्ट कॅन्सल तुमचं इथं प्लस असणार आहे x मायनस 1 रेस टू 4 मिळेल ऑटोमॅटिक तुम्हाला आणि सो दिस इज द एक्सपान्शन ऑफ 1 अपॉन x अबाउट x इज इक्वल टू 1 अबाउट x इज इक्वल टू 1 म्हणल्यानंतर आपल्याला x मायनस 1 घ्यायचंय x मायनस 1 ह्याला कम्पेअर करतोय आपण x मायनस a शी इन टेलस एक्सपान्शन हे झालं आपलं एक्सपान्शन ऑफ y इज इक्वल टू 1 बाय x अंडरस्टूड समजलं सगळ्यांना ओके हा या ठिकाणी आपण 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात 5 ते 10 मिनिटाचा आणि परत आपण लेक्चर स्टार्ट करूयात चालेल का पुढे असं कंटिन्यू करूयात आपण रोल नंबर 35 36 absent 38 absent 43 absent just a minute 35 36 38 43 7 66 आहेत okay just we are getting some याच्यानंतर थोडासा ब्रेक घेऊन आपण परत स्टार्ट करूया जस्ट आय एम गोइंग टू एंड दिस मीटिंग वी विल मीट इन 10 मिनिट्स 10 मिनिटाचा ब्रेक घ्या